विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या पेपरमधील सायन्सच्या 35 प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा. ए, बी, सी आणि डी चे नामनिर्देशन केलेला अचूक पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडा. आता हा जो प्रश्न आहे, हा आहे प्रकाशाचे परावर्तन या धड्यावर आधारित आणि ही जी आकृती आहे, ही 7वीचा आहे बघा. 7वीला पण प्रकाशाचे परावर्तन हा धडा आहे आणि त्यामधली ही आकृती आहे. तर आता ए जे आहे हा भाग. हा भाग काय दर्शवतो आपल्याला बघा. हा भाग दाखवतो आपल्याला प्रछाया सर्वात आतला. म्हणजे ए बरोबर येणार प्रछाया. ठीक आहे. त्यानंतर बी. आता बी हा वरचा भाग आहे. मग हा जो वरचा भाग आहे, हा काय आहे? उपछाया आहे. मग बी म्हणजेच उपछाया. त्यानंतर सी बघा, सी आहे चंद्र आणि डी, डी आहे पृथ्वी. बघा. ए आहे प्रछाया, बी उपछाया, सी चंद्र आणि डी पृथ्वी. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अणूच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? मित्रांनो, विकिरण प्रयोग हा कोणी केला होता? अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी या प्रयोगाच्या माध्यमातून अणूमधील केंद्रकाचा शोध त्यांनी लावला होता. ठीक आहे. म्हणजे यांनी 20,000 अल्फा कणांचा यावर मारा केला होता. अल्फा कण म्हणजे आपण पाहिलं, अल्फा कण म्हणजेच हिलियम 2,4. तर विकिरण प्रयोग कोणाचा आहे? अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा आहे. डाल्टन हे एकक कशाच्या मोजमापासाठी वापरतात? आता डाल्टन हे एकक पाहिलं तर अणुवस्तुमान, रेणुवस्तुमान आणि प्रोटॉनचे वस्तुमान सुद्धा यामध्ये मोजतात. त्यामुळे हा प्रश्न आपण सध्याचा बाजूला ठेवूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे. 22 कॅरेट सोने हे कोणत्या धातूंचे संमिश्र असते? तर ते असते सोने, चांदी किंवा तांबे. पुढीलपैकी कोणते सीएनजीचे वैशिष्ट्य नाही? पहिलं आहे सहज पेट घेतो, सहज वाहून नेता येत नाही, सहज ज्वलनावर नियंत्रण करता येते, कमी प्रमाणात CO2 आणि H2O तयार होते. तर वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, सीएनजी हा जो गॅस आहे, हा आपल्याला सहज वाहून नेता येतो, पण इथे नेता येत नाही असं दिल्यामुळे हे त्याचं वैशिष्ट्य येणार नाही. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती खालीलपैकी कशासाठी वापरतात? तर याचं पर्याय क्रमांक 4 आहे. एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी रंजक द्रव्य पृथक्करण ही पद्धती वापरली जाते. अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात यासाठीचे 2n स्क्वेअर म्हणजेच इलेक्ट्रॉन धारकता काढण्याचे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केलेले आहे? तर ते केलेले आहे नील्स बोर. बघा इथे दिलेले आहे विशिष्ट कवच आणि नील्स बोर यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा इलेक्ट्रॉन एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये असतो तेव्हा तो स्थिर असतो. हे कोणी सांगितलं? नील्स बोर यांनी. मित्रांनो, जॉन डाल्टन यांच्या म्हणण्यानुसार अणु हा अंतर्गत संरचना नसलेला एक कडक आणि भरीव गोळा आहे. त्यानंतर जे थॉम्सन यांनी काय सांगितलेलं आहे, की अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार हा पसरलेला असतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन हे जडवलेले असतात. आता जर अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असता, तर याचा अर्थ आपण जेवढेही किंवा रुदरफोर्ड यांनी जेवढे अल्फा कण पाठवले, तेवढे परत काय होते, वापस यायला पाहिजे होते. पण तसं झाले का? नाही. मग जेव्हा रुदरफोर्ड यांनी हा विकिरण प्रयोग केला, तेव्हा त्यांना असं आढळून आलं, की फक्त एकच अणुकण किंवा अल्फा कण मागे फिरला. याचा अर्थ बाकीचे जे अल्फा कण आहेत, त्यांना त्यांच्या मार्गामध्ये कुठेही अडथळा नव्हता. म्हणजे ते सरळ आरपार निघून गेले. याचा अर्थ अणूला अडथळा फक्त कुठे आहे? केंद्रकामध्ये आणि अशा प्रकारे केंद्रकाचा शोध लागला. प्रश्न क्रमांक 8. नवसागराचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? बघा. तर नवसागर म्हणजेच काय? अमोनियम क्लोराईड NH4Cl. मग NaHCO3 हा आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. Na2CO3 हा आहे धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट आणि हा आहे सोडियम सल्फेट. दह्यामध्ये कोणते आम्ल असते? तर दह्यामध्ये कोणतं असते? लॅक्टिक आम्ल, ॲसिटिक आम्ल असते व्हिनेगरमध्ये, सायट्रिक आम्ल असते लिंबूमध्ये आणि टार्टारिक आम्ल असते चिंचमध्ये. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. त्यानंतर मृत समुद्राची क्षारता पाण्यातील क्षारांचे द्रावण किती आहे? तर हा स्वाध्यायामधील प्रश्न मित्रांनो. 6व्या धड्यातील स्वाध्यायामध्ये हा आहे. तर मृत समुद्राची क्षारता या पूर्वीच्या पेपरमध्ये सुद्धा विचारण्यात आलेली आहे. ती आहे 33.7%. मग 3.8 3.8 ही कशाची? ही आहे भूमध्य समुद्राची. 3.5 ही आहे प्रशांत महासागर. 3.5 ही आहे प्रशांत महासागर आणि 7.9 ही आहे लोणार सरोवर. पुढीलपैकी वेगळा धातू ओळखा. आता यामध्ये Fe लोह हा धातू आहे, कॉपर हा धातू आहे, ॲल्युमिनियम हा सुद्धा धातू आहे. मग हा जो गॅलियम आहे हा वेगळा घटक आहे कारण
गॅलियम हा एक धातू सदृश आहे आणि यासारखे इतर धातू सदृश म्हणजेच आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा, चुकीचे विधान. तर यामध्ये चुकीचे विधान आहे पोटॅशियम, प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यातील महत्वाचा घटक आहे. हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. अन्न आम्लयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे? पर्याय क्रमांक 1 पित्तरस. राष्ट्रीय विषाणू संस्था ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. तर हे कुठे आहे? पुणे. बरेचसे प्रश्न मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला अशा या डब्यामधील विचारलेले आहेत. खालील आकृतीतील भूस्थरिका ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 ही जी दिसत आहे ही आहे भूस्थरिका किंवा यालाच म्हणतात हायफा. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे कोणती? बघा, विल्हेवाट लावणारी संस्था. यापूर्वी सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. तर तो आहे लयकारिका. या लयकारिकेलाच काय म्हणतात? आत्मघाती पिशव्या. लयकारिका म्हणजेच आत्मघाती पिशव्या. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कुठे आढळतात? तर पर्याय क्रमांक 3 जगातील सर्वात मधुमेहाचे रुग्ण हे आपल्या भारतामध्ये आढळतात आणि त्यांची संख्या जवळपास 7 कोटी प्लस इतकी आहे. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. आता क्षय हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होतो. तर हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर अतिसार हेपॅटायटिस, तर हे पर्याय चुकीचे आहे. कारण अतिसार हा शिगेल्ला बॅसिलस आणि एंटामेबा हिस्टेरिटिका यांच्यामुळे होतो. तर आपल्याला विसंगत ओळखायचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. पटकी फिब्रिओ कॉलरी हा एक प्रकारचा जीवाणू आहे. त्यानंतर विषमज्वर हा होतो साल्मोनेला टायफी पासून. तर हा सुद्धा एक जीवाणूच आहे. बघा मित्रांनो, आपण मागील वर्षींचे प्रश्नपत्रिका पाहिल्या तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न वारंवार येतो. लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी घनरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? तर घनरूप आहे. मग हा कोणता येणार? अवर्गीय आग. ई वर्गीय आग कशामध्ये येते? तर इलेक्ट्रिकल सामानांपासून लागणारी आग. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पेशीत तंतुकणिका नसतात? तर आरबीसी म्हणजेच लोहित रक्तकणिका. हा सुद्धा माहित आहे का तुम्हाला? यामधला प्रश्न आहे. या रक्तगटाचा शोध हा सुद्धा यापूर्वी आलेला प्रश्न आहे बघा. तर डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलेला आहे. पर्याय क्रमांक 3 AB आणि ABO या रक्तगटाचा शोध डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? 72. बघा, यावर सुद्धा भरपूर प्रश्न या आधीच आलेले आहेत. भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? तर भरतपूर पाणपक्षी. आणि भरतपूर अभयारण्य कुठे आहे? राजस्थान येथे आहे. स्फिग्मोमॅनोमीटर या यंत्राने खालीलपैकी काय मोजतात? तर रक्तदाब हा स्फिग्मोमॅनोमीटर या यंत्राने मोजला जातो. धन्यवाद.